राज्य सरकारनं नवीन असे वाळू धोरण आणले आहे। त्यामध्ये ज्यांचे घरकुलाचे बांधकाम आहे त्यांना 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा जिल्ह्यांमध्ये होत असल्याच्या तक्रारी आढळून आल्या आहेत। येथून पुढे जर अवैध वाळू उपसा करण्यात आला तर त्या ठिकाणचा तलाठी, तहसीलदार यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलाय। त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विकास कामांवर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचंही पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाले आहेत। काय निर्णय झाले, काय विकासाच्या संदर्भामध्ये पुढे पाऊल उचलले गेले? निर्णय झालेले आहेत। जे नियोजन आम्ही 385 कोटीचं होतं, पण मागचं दायित्व असतं 154 कोटीच्या आसपास असल्यामुळे आपल्याला यावर्षी 300 कोटीच्या आसपास निधी वापरायला मिळतोय। आणि सगळ्या लोकप्रतिनिधी इव्हन पहिल्यांदा परभणी जिल्ह्याच्या इतिहासात जनतेने ज्या काही मागण्या केल्या पालकमंत्री जनता दरबारच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा विचार होणार आहे, त्याच्यावरती सुद्धा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच निधीची तरतूद केलेली आहे। वेगवेगळ्या विभागांनी ज्या अत्यंत गरजेच्या अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद आपण केलेली आहे। पुढे काय प्रपोजिट आहे, म्हणजे शहरातल्या शहर असेल किंवा जिल्ह्यात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या विभागाची ऊर्जा असेल, रस्ते असतील किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या अनुषंगाने परभणी शहराच्या अनुषंगाने पालकमंत्री जनता दरबाराच्या अंतर्गतच मला वाटतं 70-80 कोटीच्या ज्या काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या त्या जास्ती करून रस्ता, नाली अशाच गोष्टीच्या होत्या। तर 70-80 कोटीची त्याची मागणी आहे आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची अशी वेगळी आहे। परंतु ह्या वर्षी शहराच्या विकासासाठी फक्त 28 कोटी रुपयाचा दलित वस्ती आणि नगर विकास हा महानगरपालिकेने 28 कोटी रुपयाचाच निधी उपलब्ध म्हणून ती त्यारेवरची कसरत राहणार आहे प्रशासनाची, कशा पद्धतीने ते सगळं प्रायोरिटी कुठल्या कुठल्या गोष्टीला देतील। पण नियमानुसार प्रत्येक गोष्टीची गरज ओळखून गरजेच्या ठिकाणी निधी नियोजन केलेलं आहे। सकाळी बैठक वाळू मिळत नाही, परंतु अवैध वाळू फार काही काय प्रशासन कुठं हात? हे बघा, वाळू धोरण इतक्या चांगल्या पद्धतीने महायुती सरकारने आणलेलं आहे आणि पावसाळा असल्यामुळे काही नियमानुसार आता रेतीचं आपण रेती काढू शकत नाही 10 जूनच्या नंतर, तरी सुद्धा जे लाभार्थी घरकुलाचे आहे त्यांना रेती 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे। त्यासाठी नियोजन आम्ही करू। रेती पकडण्यामध्ये पोलीस प्रशासन सक्रिय आहे, महसूल प्रशासन गप्प आहे असा आरोप। हे बघा, आता जर रेती ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा कुणी आपल्या जिल्ह्यामध्ये रेती काढताना आढळलं तर त्या ठिकाणचा तहसीलदार, प्रांत, इव्हन कलेक्टर साहेबांना सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना आज आम्ही दिली। ऊर्जा विभाग आपल्याकडे आहे, विजेचे काही प्रश्न आहेत शहरातले, कारण वारंवार वीज जाते, त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे या संदर्भात काही सूचना? हे बघा, परभणी शहरामध्ये 10-15 दिवसांपासून लाईटच्या जास्ती समस्या झालेल्या आहेत। 10 MVA चा ट्रान्सफॉर्मर शहरातला आपला फेल झाल्यामुळे आणि तो आपण तात्पुरतं 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर कडून आपण वीज सुरळीत केलेली आहे, पण तरी सुद्धा आणखीन एक 15 दिवसामध्ये ही विजेची समस्या दूर होईल। परंतु परभणीकरांच्या आशीर्वादाने ऊर्जा राज्यमंत्री खातं माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये परभणीमध्ये ऊर्जेच्या समस्या राहणार नाही यासाठी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे। RDSSच्या माध्यमातून सुद्धा काम चालू आहे आणि आणखीन भरीव असं जिथे जिथं आवश्यकता वाटते ओव्हरलोड जे सब सेंटर्स वगैरे झालेले आहेत त्या ठिकाणी आम्ही चांगली नियोजन केलेलं आहे। आमदार साहेबांची तक्रार चुकीची आहे। उलट महाराष्ट्रामध्ये 48 तासाच्या आत जर DP फेल झाला तर देण्याचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहे, राज्यभरामध्ये चालू आहे। जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, आज 23 तारीख आहे, शेतकरी संकटात आहे, तर त्या अनुषंगाने पुढच्या काही उपाययोजना संदर्भात हो, दुबार पेरणीचं काय आहे ते सगळा आढावा आपण घेतलेला आहे, पण आज तरी तशी परिस्थिती नाहीये। पाऊस चांगला 100 mm वरती असा जवळपास 4 तालुक्यांमध्ये झालेला आहे, त्यामुळे तशी अजूनही परिस्थिती नाही आणि 34% पर्यंतच पेरणी आतापर्यंत झालेली आहे। NTV न्यूज मराठी, परभणी।